कथेचा विस्तार बाबाजी सुदास तुकाराम वसुदेव सुदम देवम कंस चाणूरम नंदनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा तुमचा अनुभवला पावन साधू चराचरी प्रिय भविष्यंत सचिव सर्वांना ज्ञात आहे आपण इथे काय जमलो आहोत कशासाठी जमलो आहोत सर्वप्रथम आपला अरविंद सोहळा जो सप्ताह चालू आहे आज त्या सप्त्याची त्या सोहळ्याची त्या यज्ञाची आज सांगता म्हणजे आज शेवट आहे आणि कुठल्याही सोहळ्याची कुठल्याही सप्त्याची सांगता म्हणजे शेवट गाल्याच्या कीर्तनाने केली जाते पण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या गाल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे हा जगतवंद्य जगद्गुरु संत तुकोबा यांचा भगवंताच्या भगवान श्रीकृष्णाच्या लीलेवरती वर्णन करणारा अभंग आहे जेव्हा जेव्हा या गावात आम्ही येतो तेव्हा या गावाला आम्ही भाग्यवान असं गाव म्हणतो का माहितीये का आता हा सप्ताह संपला की लगेच त्या मंदिरात चालू तुम्हाला दुप्पट आनंद मिळतो काही लोक या सप्त्याची वाट बघत असतात नाही का गावातली काही माणसं आपल्या गावात कधी सप्ताह येतो या दिवसाची वाट बघत असतात काहीच लोक सगळीच नाही तर काय काय लोकांना सप्ताह म्हटलं की कपाळाच्या आट्यावरती होतात आता इथं जागरण करायचंय परत इथं जागरण काही लोकांना नाही आवडत नामस्मरण भजन कीर्तन सर्वांनाच आवडेल असं नाही पण ज्यांना आवडते ज्यांना भजन कीर्तन नामस्मरण सप्ते हे ज्यांना आवडतात ते खरंच भाग्यवान आहे विठ्ठला कीर्तनाला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करतात हे सर्वांनाच ज्ञात आहे लोक असं नाही म्हणणार की बाबा मारुतीरायाचं मंदिर आहे मग बुवा तुम्ही आज मारुतीरायाचं म्हणणार मारुतीरायांचं चरित्र वर्णन करा तर नाही काल्याच्या कीर्तनाला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करतात का माहितीये का आता भगवंताचं वर्णन भगवंताच्या चरित्राचं वर्णन श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन तुम्हाला माहिती नाही का मला माहिती आहे वारंवार आपण ऐकत आलेलो आहे प्रत्येक काल्याच्या कीर्तनाला आता आपला आहे किती वर्ष चालेल मला 108 वा कुठलाही नाम जपायचं असेल तर 108 वेळा जपायचं असतो नाही का किती वेळा 108 वेळा जपायचा असतो तेव्हा तो देवापर्यंत पोहोचतो असं म्हणतात आणि तुमच्या तर सप्त्याला 108 वर्ष झाली एका स्वतःसाठी एका गावासाठी टाळ्या वाजवा कारण जिकडे तिकडे आम्ही जातोय कीर्तनाला जातोय भजनाला जातोय सप्त्याला जातोय कार्याला जातोय काय काय गावात सप्ते बंद पडत चाललेले बंद पडत चाललेले सप्ते पण तुम्ही ही परंपरा 108 वर्ष चालू आहे पुढे 108 नव्हे तर 1008 वर्ष तुम्ही चालू ठेवायची तुम्हाला शुभेच्छा देतो 108 वर्ष सप्ताह चालू आहे नाही का आता इथे जेवढे असतील तर सगळे काही 108 वर्ष म्हणजे 100 वर्ष जगलेले नसतील नाही 50 60 70च्या मग तुम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत जेवढे तुमची वर्ष झाले तेवढे तुम्ही काल्याचे कीर्तन म्हणजे सप्ते तुम्ही बघितलेले आहेत नाही का तेवढेच काल्याचे कीर्तन ऐकलेले काल्याच्या कीर्तनाला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तुम्ही ऐकलेलं आहे मग तुम्हाला काही नवीन सांगायची गरज आहे का महाराज सगळ्यांना चरित्र माहिती आहे पण कितीही भगवंताचं चरित्र ऐकलं श्रीकृष्णाचं चरित्र कितीही वेळा ऐकलं तरी काही पोट भरत नाही म्हणून तुकाराम मला सांगतात की आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तो वरी पण मीही काय आज वेगळं सांगणार नाही त्याच भगवंताचं चरित्र मी तुम्हाला थोडक्यात सांगणार सांगायचं तात्पर्य एवढंच मारुतरायाचं मंदिर आहे म्हणून तुम्हाला एक कथा सांगतो श्रीकृष्णाचं चरित्र का वर्णन करतात तेही सांगतो ज्या वेळेस कुरुक्षेत्रात भगवंताने भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली कोणाला सांगितली
अर्जुनाला गीता सांगितली. बरं ती गीता अर्जुनाला सांगायची होती का? जो उपदेश सांगायचा होता तो अर्जुनाला सांगायचा होता का? नाही महाराज. आपण सकाळी उठल्याच्या नंतर काही लोक गाय पाजायला जातात नाही का? दुधाच्या धारा दुधाच्या धारा काढायला जातात. पुढे कोणाला करतात? वासराला करतात नाही का? पुढे वासराला करतात. वासराचं दूध प्यायल्याच्या नंतर आपण बाकीचं दूध आपल्यासाठी काढून घेतो नाही का? पण तो वासरू फक्त निमित्त, तसा अर्जुन मात्र फक्त निमित्त. खरी ती गीता आपल्या सगळ्यांचा उद्धार करणार होती. कालचा दिवस हा गीता जयंतीचा दिवस होता. विठाला अर्जुन खरंच भाग्यवान आहे की त्यांनी भगवंताच्या प्रत्यक्ष स्वतःच्या तोंडाने ती गीता ऐकली, स्वतःच्या डोळ्याने बघितली आणि ऐकली सुद्धा. पण अजून एक तिथे होता ज्याच्यासाठी ही गीता भगवंताने सांगितली होती. कोण होता महाराज तिथे? आपण महाभारत वाचतो, ऐकतो किंवा टीव्हीवर बघतो, पण आपण कधीच लक्ष देत नाही त्यात काय चाललंय नाही का? उगाच आपली गीता सांगितली का? कृष्णाला कामं नव्हती का भावाच्या युद्ध लावायला? नाही महाराज, त्यासाठी मोठं कारण होतं महाराज. ती गीता सांगायचं त्यावेळेस एक कारण होतं महाराज. कुणीतरी अड घातली होती भगवंताला. ती कोणी घातली होती ते आपल्याला बघायचंय महाराज. युद्ध ज्यावेळेस सुरू होणार होता, तेव्हा भगवंताने अर्जुनाला निर्णय दिला होता की मी नियत या युद्धात मी शस्त्र चालवणार नाही. या युद्धात मी युद्धात सहभागी सुद्धा होणार नाही आणि शस्त्र सुद्धा चालवणार नाही. मी फक्त मात्र तुझ्या रथावरती सारथी म्हणून बसणार आहे आणि वेळ आल्यावरती फक्त तुला उपदेश करणार. एवढं सांगितलं होतं कृष्णाने. युद्धाची वेळ जवळ आली होती. युद्धाची वेळ जवळ आल्याच्या नंतर कृष्णाने एका महाविभूतीला बोलवली. ती महाविभूती दुसरी कोण नव्हती तर कोण होते? त्रेतायुगातले मारुती होते. दक्षिण दिशेला राम नामाची तपश्चर्या करत असताना भगवंताने त्या मारुतीला बोलावलं. बोलवल्याच्या नंतर त्या मारुतीने भगवंताने सांगितलं की आता मोठ्या कुरुक्षेत्रावर महाभारताचं युद्ध होणार आहे. ना भूतो ना भविष्यती असा कुठलाच युद्ध झाला नाही तसा युद्ध आता होणार आहे आणि त्या युद्धात मला तुमची गरज आहे. मारुतीने सांगितलं देवा, मारुतीने सांगितलं देवा मला कशाला लाजवताय? ज्या युद्धात तुम्ही असाल ते माझी काहीच गरज नाही. देवाने सांगितलं या युद्धात मी शस्त्र चालवणार नाही. या युद्धात मी सहभागीच होणार नाही. फक्त अर्जुनाच्या रथावर सारथी म्हणून बसणार आहे. तरी मारुतीराय म्हणते तुम्ही ज्या पक्षाच्या बाजूने असाल तो पक्ष आधीच विजयी ठरलेला. माझी काहीच गरज नाही. काय मला या युद्धात तुमची गरज नाही. बरं ठीक आहे, या युद्धात सहभागी होईल पण मी सुद्धा शस्त्र चालवणार नाही. कारण जिथं प्रभू शस्त्र चालवणार नाही तिथं माझं काहीच काम नाही. कारण मारुतीरायांचा कसा नियम होता मला? जिथं राम जे करेल ते मी करेन. जिथं प्रभू जिथं भगवंत जे करेल तेच मी करेन. भगवंताच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं काम मी मारुतीरायांचं. जेव्हा तू तिथे शस्त्र नाही चालवणार मी सुद्धा शस्त्र नाही चालवणार. कारण जर का मी शस्त्र चालवला तर युद्ध महाभारताचं युद्ध किती दिवस चाललं होतं? 18 दिवस नाही का? किती? 18 दिवस. मग विचार करा जर मारुतीरायांनी शस्त्र चालवलं असता तर किती दिवसात युद्ध संपलं असतं? आज 1 तास कशाला 8 सेकंदात पण युद्ध संपलं असतं नाही का? मारुतीरायाने सांगितलं मी सुद्धा युद्धात सहभागी होणार नाही. युद्धात सहभागी होईल पण युद्धात मी शस्त्र उचलणार नाही. मला काहीतरी त्यात एक काम सांग. कृष्णाने सांगितलं तुला सुद्धा युद्ध करायची गरज नाही. तुला सुद्धा शस्त्र उचलायची गरज नाही. मी ज्या रथावर बसलेलो आहे, अर्जुनाच्या रथावरती मी बसलेलो आहे, त्या रथावरती ध्वजावर तर तुम्हाला बसायचंय. त्या ध्वजावर बसून अर्जुनाचं रक्षण करायचंय. मारुतीरायाने सांगितलं देवा मी समजलो नाही. त्यांनी सांगितलं की मी या कृष्ण रूपात अवतरलेलो आहे. जरी मी नारायण असलो विष्णू असलो तरी या कृष्ण रूपात माझा या मनुष्य रूपात जन्म झालेला आहे.
अर्जुनावरती येणारे सगळे शस्त्र मी अडवून धरेन, पण समोर काही लेचेपेचे नव्हते ना कौरवांमध्ये, नाही का? लेचेपेचे नव्हते. कोण कोण होता? पितामह भीष्म, ज्याला कोणीच हरवू शकत नाही, ज्याला कोणीच मारू शकत नाही. भीष्माला कोण मारू शकतो? कोणीच मारू शकत नव्हता, कारण का भीष्माला स्वतःला इच्छा होत नव्हता. तो जोपर्यंत इच्छा करत नाही मारण्याची, तोपर्यंत भीष्म मरू शकत नव्हता. तो समोर देव जरी आला की समोर पितामह भीष्म आहे, गुरु द्रोणाचार्य आहे, सूर्यपुत्र महारथी कर्ण आहे, अशांचे दिव्य शस्त्र येतील. ते सगळे शस्त्र मी थांबवू शकत नाही. ते शस्त्र थांबवण्यासाठी एक मोठी महान शक्ती पाहिजे. ती महान शक्ती कोण आहे? तर मारुती. याचा कधी आपण विचार केलाय? ही कथा ऐकली असेल बघा. ज्यावेळेस 18 दिवसांचं युद्ध झालं, युद्ध संपल्याच्या नंतर भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं? पहिलं बाबा तू रथातून उडी मार, नाही, तू पहिला रथातून उतर. मी सारखी आधी उतरतो आणि नंतर रथी उतरतो, नाही का? पण कृष्णाने मला असं का सांगितलं? कृष्णाने सांगितलं, अर्जुना मी तुला सांगतोय ना, तू पहिलं उतर. अर्जुन रथावर उतरल्याच्या नंतर पाठोपाठ भगवान श्री कृष्ण तो ध्वज काढून स्वतः सुद्धा पाठोपाठ उतरलेले. पाठोपाठ उतरल्याच्या नंतर त्या रथाचा आग लोम झालेला आहे महाराज, जळून खाक भस्म झालेला आहे त्या रथाचा. का झाला महाराज? कारण जेवढे काही शस्त्र आले होते अर्जुनावरती, जे शस्त्र त्या कौरवांनी सोडले होते, ते सगळे दिव्य शस्त्र जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण आणि मारुतीच्या रथावरती होते तोपर्यंत तो रथ शाबूत होता, तोपर्यंत अर्जुन शाबूत होता. म्हणून जोपर्यंत या देहरूपी रथा, तो महाभारतातला अर्जुनाचा रथ आणि हा कलियुगातला आपला रथ, तो समान आहे म्हणा. जोपर्यंत या रथात आत्मा आहे, कोण आत्मा? कोण आहे? आत्मा तो राम आहे. काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल, तो भगवंत आहे. तो भगवंत जोपर्यंत या शरीरात आहे तोपर्यंत हा देह शाबूत आहे. या देहातला तो आत्मा, तो भगवंत निघून गेला तर या देहाचं काय होतं? मला आगमन होतं का नाही? स्मशानात आपल्याला काय करतात? जाळून टाकतात. भगवंताने सांगितलेली गीता, हनुमंताने त्या कृष्णाला आड घातली, तेव्हा मी या युद्धात सहभागी होईल. तू सांगितलं त्या रथावरती पण मी थांबेल, पण मला देवा एक अट आहे. जो ज्ञान सूर्यदेवाने मला लहानपणी दिला होता, तो ज्ञान मला देवा तुझ्या तोंडून ऐकायचंय, तुझ्या तोंडून ऐकायचंय. तेव्हाच मी या युद्धात सहभागी होईल. तेव्हा त्या कृष्णाने, भगवंताने हनुमंताला आश्वासन दिलं, विश्वास दिला की मी नक्कीच तुला तो ज्ञान सांगेन. आपण तो ज्ञान जो अर्जुनाला सांगितला, तो दुसरा कोणी ऐकला तर मारुतीने ऐकला. तीच ही गीता, गीता ही कुठल्या भाषेत होती? संस्कृत भाषेत होती, नाही का? संस्कृत भाषा सगळ्यांनाच आवडत नव्हती त्यावेळेस. फक्त क्षत्रिय, महापंडित, ब्राह्मण लोक, जी मोठमोठ्या जातीची लोक होती, सुशिक्षित होती, त्यांनाच फक्त संस्कृत भाषा आवडत होती. आपल्यासारख्या क्षुद्र जातीच्या लोकांना संस्कृत भाषा अवगत नव्हती. एवढंच काय, नाम घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हती, देवळात जाण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला नव्हता. मग तो संस्कृत भाषेचा भगवद्गीतेचं ज्ञान हा सामान्य ते सामान्य लोकांना कळावा, त्यासाठी भगवंताला पुन्हा अवतार घ्यावा लागला. पुन्हा अवतार घ्यावा लागला. कुठला अवतार घेतला मला? महाविष्णूचा अवतार, सखा ज्ञानेश्वरांच्या रूपाने भगवंताने पुन्हा अवतार घेतला. आणि ती संस्कृत मधली भगवद्गीता ती कशात केली? प्राकृतिक मराठी भाषेत केली. केला भगवद्गीतेवरी अर्थ ऐसा समर्पत योगी. त्या भगवद्गीतेवरती अर्थ केला आणि तो अर्थ मराठी भाषेत केला, जेणेकरून सामान्य लोकांना आपल्याला कळावे. त्या मराठी भाषेचा विचार करा महाराज. आपण भाग्यवान आहोत की आपण मराठी माणसं महाराज, या मराठी भाषेतले आपण माणसं महाराज. त्या मराठी भाषेचा विचार करा. मराठीमध्ये बघा अंक आहेत महाराज, 1 ते 10 अंकाचा विचार करा. मराठी मधला एक आकडा काढला, मराठी मधला, इंग्लिश मधला नाही. इंग्लिश मधला एक रे बोलली का झाला एक आकडा, नाही. मराठी मधला एक आकडा काढला तर एक आकड्याला गाठ आहे महाराज. दुसरा आकडा काढा, दुसऱ्या आकड्याला गाठ आहे.
तिसऱ्याही आकड्यात आपण खाली पाय मोडतो, तिसऱ्याही आकड्याला गाठ आहे, चौथ्याही आकड्याला गाठ आहे, पाचव्यालाही गाठ आहे, सहाव्यालाही गाठ आहे, सातव्यालाही गाठ आहे, आठव्याला गाठ आहे का महाराज? नवव्याला गाठ आहे, दहाव्याला गाठ आहे, सगळ्या अंकाला गाठ आहे, पण आठव्याला गाठ नाही महाराज. का? तर आठवा रे मधुसूदना विठ्ठल महाराज. आठवा कोण आहे? आठवा भगवान श्रीकृष्ण आहे महाराज. भगवान श्रीकृष्णाला गाठ म्हणजे काय महाराज? गाठ म्हणजे बंधन नाही का? बंधन, मर्यादा. ज्यावेळेस भगवंताने त्रेतायुगात रामाचा अवतार घेतला होता, त्या रामाला मर्यादा होत्या नाही का? म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम राम बोलतात. पण त्या भगवंताने या द्वापार युगात अवतार घेतला भगवान श्रीकृष्णाचा. भगवान श्रीकृष्णाला पूर्ण अवतार असं म्हणतात. म्हणजे स्वतः विष्णूच आपल्या पृथ्वी तलावरती अवतरले होते. कुठलीच मर्यादा नाही महाराज, कुठलंच बंधन नाही. ज्याला बंधन नाही, ज्याला गाठ नाही, त्याला भगवान श्रीकृष्ण बोलतात. विठ्ठल त्या भगवंताचं चरित्र आपल्याला या कार्याला वर्णन करायचंय महाराज. भगवंत अवतार कधी घेतो महाराज? भगवंत या पृथ्वी तलावर कधी अवतरतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हा भगवंताने अर्जुनाला आश्वासन दिला, विश्वास दिला की मी कधी अवतार घेतो? जेव्हा जेव्हा या पृथ्वी तळावरती अधर्म वाढतो, धर्माचा नाश होतो, पाप वाढतं, पुण्य घटत जातं, साधू संतांना त्रास होतो, तेव्हा तेव्हा त्या साधू संतांचं रक्षण करण्यासाठी, तेव्हा तेव्हा पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी मी पुन्हा युगायुगात अवतार घेतो. असाच 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे महाराज. किती? जास्त नाही, 5000 वर्षापूर्वीची. त्यावेळेस द्वापार युग चालू होता, द्वापार युगाचा अंत चालू होता. एवढे राक्षस वाढले होते, एवढे राक्षस माजले होते, खूप राक्षस वाढले होते महाराज. मला सांगा, देवांच्या टायमात जास्त राक्षस होते की आताच्या काळात जास्त राक्षस आहे? बघा, माझ्या कीर्तनात गप्प बसायचं नाही, उत्तर द्यायचं. मी कोणालाही उत्तर द्यायचं. बरं, मी कोणाला विचार असं बोलायचं तर लगेच मागे जाऊन बसू नका. नाही आला तर असू द्या, चुकला तर चुकला बाबा, पण बोला नाही का? कीर्तनात बसल्यावरती हुशार बसायचं. कारण का समोरचा काहीतरी बेमीच्या देट्यापासून ओढून सांगतोय नाही का? तो कशासाठी सांगतोय सगळ्यांना कळावं. देवांच्या टायमात, देवांच्या काळात जास्त राक्षस होते की आताच्या काळात जास्त राक्षस आहेत महाराज? वा, आताच्या काळात जास्त राक्षस आहेत महाराज. तेव्हा कमी होते म्हणून लवकर संपली. आताचे राक्षस संपायला मागत नाही. राक्षस कोणाला म्हटलेला आहे? मोठ्या शिंगाचे, मोठ्या दाताचे राक्षस काय महाराज? नाही. राक्षस कोणाला म्हटलेला आहे? ज्याला आया बहिणी दिसत नाही, त्यांचे विचार आचार वाईट आहेत, जे व्यसनाच्या आहारी त्याला राक्षस म्हटलेलं आहे महाराज. राक्षस वृत्तीचं म्हटलेलं आहे. आठवडा नाही झाला तरी प्रत्येक दिवशी आपल्याला एक खबर येते महाराज, कुठल्या तरी चिमुकलीवरती बलात्कार झालेला आहे, कुठल्या तरी स्त्रीवर अत्याचार झालेला आहे. बरं, ज्या पेपरात येतात, ज्या न्यूजला येतात, त्याच गोष्टी, काय काय गोष्टी किती घडत असतील ते आपल्याला माहिती सुद्धा माहिती. आणि या अशा राक्षसांचा नायनाट करण्यासाठी भगवंत युगायुगात अवतार घेत असतो महाराज. पण ह्यावेळी त्यावेळी सुद्धा असे राक्षस माजले होते आणि पृथ्वी माता कंटाळली होती महाराज, कंटाळली होती. या त्रासाला जातून पृथ्वी माता एका गायीचं रूप घेतलं महाराज आणि ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला विचारलं, देवा, या सृष्टीचं निर्माते तुम्ही, सृष्टी निर्माण करून तुम्ही या सृष्टीला विसरून गेलात, या पृथ्वीला विसरून गेलात, काय चाललंय? कितीतरी राक्षस माजलेले. ब्रह्मदेवाने त्या राजकारणासारखं उत्तर दिलं महाराज, राजकारणासारखं उत्तर दिलं. त्याने काय सांगितलं? हे काय माझं काम नाही, माझं काम काय? थोडा माझा आता आवाज पोहोचता नाही तर आता शांतता बाळगा आणि थोडे जवळ बसलात तरी चालेल, आपल्याला काय जास्त वेळ घ्यायचा नाही.
कारण का लाईट पहिल्या दिवसापासून चांगली आपल्याला कृपा करते नाही का. पहिल्या दिवशी पण बुवांच्या टायमाला गेले होते नाही का. थोडासा आवाज नरम झालाय कारण का रात्रभर जागरण झालंय. तिकडे खेळला गेलो होतो आम्ही. रात्री कीर्तन करून सकाळी थांबलो होतो. कशासाठी त्यांनी थांबवले होते आम्हाला? काकड्याला. तो काकडा करून आम्ही घरी गेलो आणि पुन्हा त्याने म्हटलं आम्हाला झोपायला घर दिला. झोपायला घर कुठे दिला? देवळाच्या शेजारी. आणि रात्रभर भजन चालू. कसली झोप नाही. म्हणून थोडासा आवाजाला कमतरता आहे म्हणून शांत बसा. थोडक्यात आपल्याला सेवा आटवायची. ब्रह्मदेवाने एखाद्या राजकारणासारखं उत्तर दिलं. माझं काम काय आहे? माझं काम फक्त सृष्टीचं निर्माण करणं हे माझं काम आहे. राक्षसांचा नायनाट मी करणार नाही नाही का. कुठला फॉर्म भरायचा असेल तलाट्याकडे गेल्याच्या नंतर हे काय माझं काम नाही. तू ग्रामसेवकाकडे जा नाही का. पण ठीक आहे. राक्षसांचा नायनाट करण्यासाठी तुम्हाला कुठं जावं लागेल? तुम्हाला कैलासावर जावं लागेल. महादेवांकडे जावं लागेल. मग पृथ्वी माता आणि ब्रह्मदेव कुठे गेलेले आहेत महाराज? महादेवांकडे कैलासावर गेलेले आहेत. महादेवाने सुद्धा हात वरती केले. महादेवाने सांगितलं की जेव्हा जेव्हा देवांवर संकट येतील तेव्हा तेव्हा या राक्षसांचा नायनाट करण्यासाठी मी खमाल असेल. अशी काही सुद्धा राजकारणी उत्तर देतात. तुम्ही फक्त मला निवडून द्या, मी तुमचा रोड बांधून देईन. 5 वर्ष ती रोडवर खडी पडतच असते. 5 वर्षात किती वेळा पाऊस पडतो? 5 वेळा पाऊस पडतो नाही का. पहिल्या वर्षी टाकलेली खडी कुठं नाहीशी होती ती. पण ह्या वर्षी तर 7 महिने पाऊस पडलाय महाराज. कधीच असं घडलं होतं म्हणजे माझ्या जन्मात. तुमच्या आता काळात घडलं होतं की नाही माहिती नाही. पण असं कधी घडलंच नव्हतं. आता पावसाला दोष द्यायचा की त्या राजकारण्यांना दोष द्यायचा ते कळत नाही महाराज. पावसाला रोड बांधायचा आपण बोललो तर राजकारणी बोलतात पावसामुळे रोड होत नाही का. आता पाऊस गेलेला आहे. आता करायला गेलो तर म्हणतात आचारसंहिता चालू आहे नाही का. विठाला विठाला विठाला. मग महादेवांनी सुद्धा असंच पॉलिटिकली म्हणजे राजकारणी उत्तर दिलं की जेव्हा जेव्हा देवांवर संकट येतील तेव्हा तेव्हा या राक्षसांचा नायनाट करण्यासाठी मी खमाल आहे. पण ही बाब कुठल्या पृथ्वी तळावरची आहे. या पृथ्वीची अशी अवस्था झाली की मी जरी त्रिशूल उचलला या पृथ्वीचा राक्षसांसोबत या पृथ्वीचा नायनाट होईल. मी या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी आपल्याला जगाच्या बापाकडे गेलं पाहिजे. आता जगाचा बाप जगतपिता कोण महाराज? भगवान विष्णू. आपल्याला वैकुंठात गेलं पाहिजे. पण महादेव ब्रह्मदेव सगळे 33 कोटी देव आणि ती पृथ्वी माता वैकुंठात गेलेले आहेत महाराज. वैकुंठात गेल्याच्या नंतर वैकुंठात पाऊल ठेवल्या त्या आतमध्ये शेष नागावर झोपलेल्या भगवंताने विष्णूने नारायणाने त्यांना आश्वासन दिलं. आकाशाची वाणी सांगे सकळांसी तळमळ मनासी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्त. काय सांगितलं? तुम्ही कशासाठी आलात ते मला कळलेलं आहे. तुम्ही आता मनाशी तळमळ करू नका. काहीच टेन्शन घेऊ नका. जो आपला काम करणार असतो ना तो असंच बोलतो. तुमचं जे काय प्रॉब्लेम आहे ते माझ्या आधीच कानावरती आलेलं आहे. ते काम चालूच आहे आणि लवकरात लवकर तुमचं काम होणार आहे. विठाला विठाला. असंच आव्हान दिलं, आश्वासन दिलं की आता टेन्शन घ्यायची गरज नाही. लवकरच माझ्या अवताराची वेळ सुरू झालेली आहे. या युगात लवकरच मी अवतार घेणार आहे. कोणाच्या पोटी अवतार घेणार आहे? तर देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्त. भगवंताने आश्वासन दिलं महाराज. कोणाच्या पोटी? देवकीच्या पोटी येईल भगवान. आता देवकी कोण महाराज? देवकी कोण? जेवढे राक्षस माजले होते त्या राक्षसांचा जे राक्षस ज्याच्या अधीन होते तो मथुरेचा राजा कंस. त्या कंसाची ही बहीण महाराज. बहीण. कंस जरी राक्षस असला तरी आपल्या बहिणीवर अफाट प्रेम करायचा महाराज. भरपूर प्रेम करायचा. राक्षस असल्यामुळे सर्व राज्याशी त्याची दुश्मनी. आपल्या बहिणीचं विवाह करायचं होतं म्हणून कोणावरती विश्वास नाही. सगळे याचे दुश्मन, सगळे शत्रू,
सगळे शत्रू राज्य म्हणून इकडे तिकडे न बघता त्यांनी त्याचा लहानपणीचा परम मित्र वसुदेव हा ब्रिजवर होता त्याचं लग्न झालं होतं, पण त्या वसुदेवासोबत त्या देवकीचं लग्न लावून दिलं. बहिणीवरती एवढं प्रेम, स्वतः ज्या वेळेस त्या वसुदेवानी देवकीची वरात चालली होती त्या रथावरती स्वतः सारथी कंस बसला होता. मथुरेच्या सीमेवरती रथ आला आणि मथुरेच्या सीमेवरती आल्याच्या नंतर अशी भर दुपारी काळे ढग झाले महाराज. काळे ढग झाल्याच्या नंतर मोठ्याने वीज कडाळली, आकाशवाणी झाली, अरे दुष्ट दुराचारी कंसा, तू ज्या बहिणीला, ज्या वसुदेवाला रथावर नेत आहेस त्या देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ असणार आहे. विठाला